नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना आपल्या YouTube फॅमिलीला सर्वात प्रथम गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजच्या या सणाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा, तसेच तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमची भरभराट होवो, यशस्वी होण्यासाठी चांगला मार्ग शोधत राहू आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यश मिळवल्याशिवाय राहू नये, एवढीच आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना करतो। चला मित्रांनो, आपल्याला टीईटी किंवा टेट एक्झाम सीटीटी एक्झाम मध्ये मार्काचा टक्का का कमी आहे, पास होण्याची टक्केवारी कमी का आहे, याबद्दल थोडीशी चर्चा करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर्स महा टीईटी परीक्षा, टेट एक्झाम आणि सीटीटी परीक्षांसाठी मार्गदर्शन वर्ग चालू केलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना याच्यासाठी संपर्क साधायचा आहे। सर संपर्क क्रमांक सुद्धा मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। खास ऑफर आहे, लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या, कारण तुम्हाला विश्वास प्लस नोट्स प्लस विद्यार्थ्यांना टीचिंग एकदम जबरदस्त असणार आहे। हाच व्हिडिओ जर आपले कार्यकर्ते पाहत असतील, लेक्चरचे म्हणजे जे ऍडमिशन घेतलेले कार्यकर्ते आहेत, त्यांनी सांगायचे आपली टीचिंग कशी आहे, आपला स्टाफ कसा आहे आणि आपण शिकवतोय कसं, नक्की सांगायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, कारण महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणारा वर्ग म्हणजे गृह अकॅडमी। चला मित्रांनो, चला पाहायचंय आपल्याला टक्का का कमी होते। आता सध्या जर बघितलं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, सीटीटी परीक्षा, सीटीटी असेल, टीईटी परीक्षा असेल किंवा टेट एक्झाम असेल। एकतर पहा मित्रांनो, सीटीटी परीक्षा ही हिंदी मीडियम मध्ये असते, हिंदी आणि इंग्लिश मध्ये। हिंदी मध्ये आणि इंग्लिश मध्ये शिकवणारा महाराष्ट्रात कुणाकडेही स्टाफ नाही, कुणाकडेच नाही, गॅरंटी। म्हणजे हिंदी मध्ये शिकवणारा कुठला स्टाफ नाही, अख्खा कुठेही सर्च करा, तुम्हाला आउट ऑफ स्टेट जे काही हिमांशी सिंग असतील किंवा दुसरे कुठले क्लास असतील ते तुम्हाला जॉईन करावे लागतात। कारण जर तुम्हाला प्रॉपर सीटीटीच पास करायची असेल तर, पण तुम्हाला सीटीटी सोबत टीईटी टेट एक्झाम पास करायची असेल तर तुम्हाला भरपूर क्लास उपलब्ध आहेत, त्यापैकीच आपला ग्रो अकॅडमी हा सुद्धा क्लास आहे। माझा संपर्क क्रमांक देतो, या संपर्क क्रमांकावर 9665484048 हा संपर्क क्रमांक आहे। व्हॉट्सअप, या नंबरवर व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला तुमचं क्वालिफिकेशन टाका, कोणतं गाव आहे ते सुद्धा टाका, तुम्हाला कोणता पेपर द्यायचा ते सुद्धा टाका, म्हणजे मला त्यानुसार माहिती पाठवता येईल। आता पहा मित्रांनो, टीईटी परीक्षा देऊ की सीटीटी परीक्षा देऊ, दोन्ही परीक्षा न देता बीएड वर फक्त टेट एक्झाम करू, बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो। आता लक्षात घ्या, या सीटीटी परीक्षेमध्ये जर विचार केला, तुमचा बघा जवळपास सिलेबस कसा आहे, तर मराठी विषय तुम्ही जर निवडला असेल पहिली लँग्वेज, त्यानंतर इंग्लिश निवडला असेल, त्यानंतर सीडीपी विषय असतो, त्यानंतर मॅथ असतो, त्यानंतर ईव्हीएस असतो, इन्व्हायरमेंटल स्टडीज असतो। लक्षात घ्या, हे झाले आपले विषय। आता हा मराठी विषय मराठी भाषामध्येच येणार ना, भाषा विषय आहे म्हणून हा सुद्धा भाषामध्येच येणार। हे जे काही विषय आहेत तुमचे हिंदी आणि इंग्लिश मध्ये येणार। लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न कशामध्ये येणार, हिंदी आणि इंग्लिश मध्ये येणार। काल बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन केला, सर मी मराठी निवडले तर मराठीमध्येच क्वेश्चन असतील का? अरे कसं काय असणार मित्रांनो, याचं मीडियम हिंदी आणि इंग्लिश आहे। सी म्हणजे सेंट्रल, म्हणजे केंद्रीय परीक्षा आहे मित्रांनो। महा टीईटी म्हणजे महाराष्ट्राची आहे, कशी आहे, महाराष्ट्राची आहे। मग लक्षात घ्या, तुमचं हे जर ज्या विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे ते विद्यार्थी आता कन्फ्युज होणार नाहीत, ते विद्यार्थी कन्फ्युज होणार नाहीत, लक्षात घ्या। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या गोष्टी तुम्हाला जाणीवपूर्वक लक्षात घ्यायच्या आहेत की आपल्याला सीटीटी पास करायची का टीईटी एक्झाम। आता या टीईटी आणि टेट एक्झाम मध्ये साधारण मित्रांनो 3.5% रिझल्ट लागतोय। अरे रिअल मध्ये परीक्षा अवघड आहेत का? यस, सिलेबस कंप्लीट झालाच पाहिजे, सिलेबस नुसार अभ्यास केलाच पाहिजे, मार्गदर्शक योग्य असलेच पाहिजे, तरच ही परीक्षा क्रॅक करता येते। आता सर्वांचे प्रश्न कुठे अडतात, परीक्षा कधी येणार आहे? अरे बाबांनो, परीक्षा येणारच आहेत, पण तुमचा अभ्यासक्रम खराब झालाय का, झालाय का अभ्यासक्रम? आता या परीक्षेचं जर डेट बघितली तर टीईटी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये होईल। आता हे ऑफिशियल आहे का सर? नो, ऑगस्टच्या पुढे पण जाईल, जुलै महिन्यात पण राहील का? तर अनेक अडचणी आहेत, इलेक्शन आहे, 4 जूनला रिझल्ट आहे,
4 जूनच्या नंतरच परीक्षेचं शेड्यूल ठरणार आहे. एमपीसी आयोगाने वेळ दिलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे वेळ आहे, सध्या सुट्टीचा काळ आहे, अभ्यास करून घ्या. अभ्यास झाल्यानंतर तुम्ही परीक्षेची डेट विचारू शकता. त्यानंतर टेट एक्झाम होणार का? अरे का होणार नाही? लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने ठरवलं होतं 80% पद भरायची. किती? 80%. त्यातली 50% पण पद भरली नाही. म्हणजे साधारण 61,000पैकी 80% म्हणजे 48,000 पद भरायची होती. तर त्यांनी 50%च भरण्याचा प्रयत्न केला, 22,000च पद भरली. म्हणजे निम्मे सुद्धा, 80%पैकी निम्मे सुद्धा भरले नाहीत, म्हणजे 40% सुद्धा भरलेले नाहीत. मग येणाऱ्या आगामी काळामध्ये टेट एक्झाम होणारच आहे, गॅरंटीड होणार आहे. हे आपल्याला सर्व माहित आहे, पण अभ्यासामध्ये दिरंगाई करायची. केला तर केला, नाही तर नाही. बघू, आपलं प्रायव्हेट मध्ये जॉब आहे, चाललंय आपलं 10,000 12,000 पगार, त्यात बी पॉलिटिक्स. या महिन्यात पगार भेटला तर 1.5 महिन्याने भेटतो, 1.5 महिन्याने भेटला तर 3 महिन्याने भेटतो. चाललंय. मिस्टर कुठेतरी सेट आहेत म्हणून आपलं घर चालू आहे. पण आपलं काय, स्वतःच काय? किती दिवस गाड्यावरल्या वस्तू घ्यायच्यात, किती वेळेस गाड्यावरल्या वस्तू घ्यायची? हा टक्का मला वाढवायचे मित्रांनो, लक्षात घ्या. तुम्ही क्लास कुठेही लावा, माझं टार्गेट आहे विद्यार्थ्यांना पास करणं, बस. टीईटी सारख्या परीक्षा क्रॅक करून देणं. जे विद्यार्थी टीईटी क्रॅक केले ते शिक्षक होण्यासाठी कुठलीच अडचण नाही, कारण मेरिट कमी लागते. टीईटी परीक्षा पास झाल्यामुळे एक क्वालिफिकेशन झाली, पात्रता परीक्षा पास झालोय आपण, आणि जागेची संख्या 1 ते 8 पर्यंत जास्त असते. म्हणून मित्रांनो, संकल्प करा आजच्या या शुभ दिनी की मला काहीही करून टीईटी परीक्षा पास करायचे, टेट मध्ये चांगले गुण घ्यायचे, आणि माझ्या पुढे टी किंवा टीआर लागला पाहिजे. टी किंवा टीआर लागला पाहिजे. मागच्या भरतीतले विद्यार्थ्यांनी उग मार्क पडले नाहीत, किंवा 1-2 दिवस 15 दिवस अभ्यास करून मार्क मिळवता आले नाहीत मित्रांनो. त्यांनी 1-1 वर्ष अभ्यास केलेला आहे या परीक्षेसाठी, 1-1 वर्ष अभ्यास केलेला आहे. आणि 1 वर्ष अभ्यास सातत्यपूर्ण 2 तास 3 तास जर तुम्ही दिलात तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही 100% टीईटी क्रॅक करू शकता. 3 तास रेग्युलर द्या. येत्या काळामध्ये मित्रांनो 3 तासात टीईटी पास करता येते. 3 तास डेली, 3 तास बस. हे टार्गेट जर ठेवलात तर तुमचा टक्का वाढल्याशिवाय राहणार नाही. 3.5% ऐवजी 7% रिझल्ट येईल. आणि टेट एक्झाम मध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन वाढणारच आहे येणाऱ्या काळामध्ये. त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकायचं असेल, स्पर्धेत टिकायचं असेल तर तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी आपण प्रॉपर, म्हणजे टीईटी म्हणजे टीईटी विषय संपला मित्रांनो. आणि आपला हंगामी क्लास नाही. आता 4 वर्ष कंप्लीट होतात मित्रांनो ऑनलाईन क्लासला. ऑफलाईन क्लास 2017 मध्ये सुद्धा घेतले होते मी, पण ऑनलाईन क्लासला 4 वर्ष कंप्लीट होतील. आपला क्लास आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड प्लस PYQ घेतले जातात. म्हणजे काय असतं, प्रश्न उत्तर, म्हणजे मिश्र स्वरूप पण असतं बरं का. आता तुम्हाला एखादा टॉपिक शिकवला, तो आला म्हणजे समजला, म्हणजे आला तो टॉपिक क्लिअर झाला. पण विद्यार्थी मित्रांनो मिश्र स्वरूपात आल्यानंतर आपली घाई गडबड होऊ नये म्हणून PYQ प्लस तुम्हाला टीईटी परीक्षेच्या ई-नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो. ई-नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. आणि हे सर्व काही एकाच प्लॅटफॉर्मवर, म्हणजे ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून थर्ड पार्टी आपण सर्व अरेंज करतोय व्यवस्थितरित्या. फक्त करायचंय तुम्हाला, व्हॉट्सअप डिटेल पाठवली जाईल, त्यानुसार डिटेलनुसार बाकी प्रोसेस होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये 100% पास होण्याची हमी दिली जाईल. फक्त रेग्युलर क्लास अटेंड करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास करायचा असेल तरच क्लास अटेंड करा कृपया करून. मला सुद्धा जास्त लोक नकोय, मोजके लोक एकदम करेक्ट पास करायचे. मला पण माझ्या भविष्यासाठी चांगला रिझल्ट आणायचे. आता मागचा रिझल्ट जर बघितला, टीईटी मध्ये सुद्धा आपले विद्यार्थी पास झालेले. टेट एक्झाम मध्ये आकडा सांगतच नाही मी. आणि मी एखाद्या विद्यार्थ्याकडून जर काही घेत असेल त्याची जाहिरात सुद्धा करायची गरज नाही मला. जाहिरात करून विद्यार्थी माझ्याकडे वळवणे, माझ्याकडून शक्य होईल तेवढंच काहीतरी वेगळं सागळं देणे, रेकॉर्ड लेक्चर देणे, असला आपला कार्यक्रम नाही. आपण सरळ जेवढं सांगितलंय, हे जर मी तुम्हाला 1% सांगितलेलं असेल, तुम्हाला 1.5% दिलं जाईल मित्रांनो. यापेक्षा अर्धा जास्त दिलं जाईल, कमी दिलं जाणार नाही. मी जेवढं सांगतो युट्यूब चॅनलवर त्याच्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्त देण्याचा प्रयत्न करतो. कारण विद्यार्थी आपल्याकडून नाराज झाला नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला त्याचा कॉन्फिडन्स आला पाहिजे की मी ही परीक्षा क्रॅक करणारच.
परीक्षा अवघड नाही. परीक्षेला फक्त अभ्यास लागतो आणि तो 3 तास तरी रेग्युलर दिलात तर तुम्हाला ही परीक्षा कुठल्याच अवघड जाणार नाही. सीटीईटी असेल, टीईटी असेल, टेट एक्झाम असेल, एकदम फ्लो मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या परीक्षा पास करता येतील. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू. आणि ऑफर चालू आहे सध्या गुढीपाडव्याची. लवकरात लवकर ऍडमिशन करा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच यश मिळवा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी, उज्ज्वल फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.